आपल्या सगळ्यांच्या तोंडातून निघतील असं मी एक आशा बाळगतो। त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित या गावचे उपसरपंच सन्माननीय निवृत्ती पवार साहेब, शेरपे गावच्या सरपंच स्मिता पांचा साहेब, पांचा मॅडम, त्याचप्रमाणे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबू गोटनकर, केंद्रप्रमुख पवार साहेब, सर्व शाळा समितीचे अध्यक्ष, शाळा समितीचे सदस्य, या गावचे पोलीस पाटील, सर्व शाळांमधले शिक्षक, सर्व शाळांमधले विद्यार्थी, या गावचे संपूर्ण ह्या कार्यक्रमाला ज्यांनी योगदान दिलं, या गावचे खरोखरच ग्रामस्थांनी खूप जबरदस्त असं योगदान ह्या संपूर्ण तयारीतून दिसत आहे आपल्याला। हे सर्व ग्रामस्थ आणि कोण चुकून राहिला असेल तर माफ करा। खरंच आज सांगायचं म्हटलं तर कुरुंगवणे गावामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत। आम्हाला खूप, या गावचा मी सरपंच म्हणून मला खूप समाधान वाटतंय, आनंद होतोय। कारण का ह्या गावाची परिस्थिती जर भौगोलिक बघितली तर ग्राउंडचा खूप मोठा प्रश्न उद्भव व्हायचा, परंतु ह्या मोठ्या प्रश्नाकडे हे लक्ष न देता त्या प्रश्नावरती मात करून या ग्रामस्थांनी, या शाळा व्यवस्थापन समितीने, सर्व शिक्षकांनी जे काही आज हे पाऊल उचललं आहे ते खरोखरच नावाजण्याजोग आहे। कारण कार्यक्रम होत असताना त्याची संपूर्ण परिस्थिती बघावी लागते। हा कार्यक्रम कसा यशस्वीरित्या पूर्ण कसा होईल, या कार्यक्रमाची सांगता कशी होईल, याचा संपूर्ण विचार करावा लागतो। आणि आज जो काय हा कार्यक्रम आहे तो फक्त काय आपल्या कुरुंगवणे गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण 5 गावचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। त्या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। सध्याच्या युगात बघायला गेलं तर स्पर्धेचं युग आहे। तर स्पर्धेच्या युगात ह्या क्रीडा स्पर्धा किंवा मैदानी खेळ अगदी अंशतः राहिलेले आहेत। कारण आता सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि सर्व मुलं एक मोबाईलमध्ये एवढी गुंतलेली आहेत की मैदानी खेळच मुलांनी सोडून दिले आहेत। परवा आम्हीच असे उपसरपंच साहेबांनी आम्ही असे जात असताना आमच्या चव्हाट्याच्या देवस्थानाच्या इथे 4-5 मुलं बसली होती। त्यांना म्हटलं आता जरा मजा बघा, ह्यांना जरा मागचे 15-20 वर्षापूर्वीचे खेळ त्यांना विचारूया की कसे खेळतात ते। त्यांना विचारलं असता तर ते बोलायला लागले, दादा आम्हाला हे काय गेम माहितीच नाहीत, या गेमचं काही नावच माहिती नाहीत, आम्हाला मोबाईलमधलं सांगा, आम्ही तुम्हाला लगेच 2 मिनिटात तिथे मोबाईलमधले खेळ दाखवतो। मग अशी परिस्थिती असताना मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी हे शिक्षण शिकत असताना सुद्धा क्रीडा स्पर्धा, ज्ञानिनी होणार किंवा जे काय इतर खेळ असतील ते सर्व शिक्षण बाजूला ठेवून या 2 दिवसासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटी नियमांचं पालन करून जे काय हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबवला जातो आहे, महाराष्ट्र शासनाचे सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।